कृष्णारी एक यूट्यूब चॅनलकडनं मला फोन आला होता की मी यूट्यूब चॅनलकडनं आहे, तुमचं व्हेरिफिकेशन कोड मागत आहे, तुम्ही मला सहकार्य करा व मी तुमचं चॅनल व्हेरिफिकेशन कोड टाकतो, तुम्ही मला सांगा. त्याच्यामुळे मी त्याला सांगल्यामुळे माझं चॅनल हॅक झालेलं आहे. माऊली गायत्री चॅनल हॅक झालं आहे, त्यामुळे सर्वजण अनसबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रूप पाहता
भक्त ऐसे जाना जिते ही उदास भक्त ऐसे जाना जिते ही उदास आशा भक्त ऐसे जाना जे देही उदास भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले अशा पास निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंदास मागे पुढे काहीच साखडे पडूने दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय गातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन पांडुरंगा
कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पेटे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातृ मुनींद्र समागत दिष्टम तमानंदकं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या भक्ता ऐसे जाना जेणे उदास गेले अशरपास निवारुणी विषय झाला नारायण नावडे जगन माता पिता प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग महान वैष्णव जगद्गुरु संत तुकोबाराय महाराजांचा सर्वांच्या पाठातील असा असलेला अभंग आज आपल्याला या गणेश चतुर्थी निमित्त सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला प्रस्तुत सेवेकरता निवडला अभंग या चतुर्थीच्या संबंधाने असलेला तो अभंग आहे. पण यामध्ये विशेषत्व अल्पसा पाहिला. या चतुर्थी निमित्त अनेक या ठिकाणी भाविक सज्जन मायबाप या ठिकाणी येत असतात. हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी सर्वात सुरुवातीला जे ज्या ठिकाणी नामस्मरण करत असताना प्रथमतः सुरुवात होत असते गणरायापासून. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. हे स्तुती करत असताना परमात्म्याचं कोणतंही तुम्ही ज्या ठिकाणी स्मरण करा आणि अगोदर गणपती बाप्पा हेच का आपण करावं श्रवण. विघ्न अर्थ आहे. कारण काय तो निवारण करणार आहे. ज्या ठिकाणी संकष्टाचं ज्या ठिकाणी निवारण करणारा असा तो आणि सर्वांच्या हृदयामध्ये तो असलेला परमात्मा आहे. आणि या संबंधातून आज आपल्या या गणेश संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं आणि हा जो या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम व महान महाप्रसादाचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे ज्या ठिकाणी या ठिकाणी आयोजित झालेला आहे श्री प्रभाकरराव संतराम पाटील मुक्काम कोटग्यावाडी यांच्या या सौजन्याने व यांच्या या कुटुंबाच्या वतीनं आणि हा उत्सव या ठिकाणी आजचा हा विशेष कार्यक्रम आहे. प्रत्येक गणेश चतुर्थीला हा कार्यक्रम होत असतो. गेल्या अनेक वर्षापासून हा उत्सव आहे पण तारीख भेटत नाही. कारण का एवढं उदार अंतःकरणाने सेवा करणारे व भाविक भक्त मंडळी असल्यामुळं या ठिकाणी खूप गर्दी होत असते. या ठिकाणी भाविक जण या ठिकाणी एवढी कार्यक्रम करत असतात. हा मनातला अनुग्रह आहे. काहीतरी जीवनामध्ये आल्यानंतर आपला संकल्प करावं आणि तो संकल्प पूर्णत्वाला जाण्याचं काम या चतुर्थी निमित्तानं. मनुष्याचं जीवन या ठिकाणी संकल्प आणि विकल्प हे दोन घडत असतात. जो मनातला जो संकल्प केलेला आहे तो संकल्प झाला की पूर्णत्वाला आपण आलो. म्हणून अशा विशेषत्वाने या ठिकाणी आज आपल्या परिसरामध्ये भाविक भक्त मंडळी, माता भगिनी, पुरुष मंडळ, सर्व लहान थोर मंडळी आणि आपल्या या खूप मोठे आपल्या गणेश कुरवाडीचं महत्व आहे. कशामुळे एक दैवतेनं सर्व
ज्या ठिकाणी घडत असतो, पण कोण कुठे नाही, पण ज्या ठिकाणी एक वास्तव्यातून आपलं हे दिव्य भव्य कार्यक्रम होत असतो. का आहे? तो गणरायांची कृपा आहे, तो विघ्नहर्ता आहे, तो सुख करता, तो दुःख हरता, तोच करता आणि करविता, मोरया मोरया. कारण काय? तू सुख करता, तू दुःख हरता, त्याच्याशिवाय कारण होतच नाही. प्रथमतः आपण त्या गणरायांचा आपण श्रवण करत असतो. प्रत्येक बघा तुम्ही श्री गणेशाय नमः कोणतंही जर पुराण लेखन करत असेल तर प्रथमतः श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. विद्येची देवता सरस्वती माता. कारण काय? अहो ज्या वेळेस तो ज्या ठिकाणी आपण प्रस्तुत करत असताना पहिले आपल्या ग्रंथामध्ये हे नाव येत असतं. का? कोणतीही पूजा करत असताना आपण पहिले गजाननाचा आपण घेत असतो. का घेत असतो? कारण ज्या ठिकाणी पूर्णत्व ज्या ठिकाणी आपण कार्य होत असतो ते कार्य करत असताना आपण गणरायाचंच करत असतो. त्या निमित्तानं आज आपल्या चतुर्थीच्या निमित्तानं हा मोठा उत्सव या ठिकाणी अन्नदानाचा त्यांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. कारण या ठिकाणी परिसरामधून सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, भजनी मंडळ पहा तुम्ही. आज हा जो परमात्मा हा जो सत्संग आहे नव्हे एकट्याचा खेळ. एकट्याचा खेळ आहे का? नाही. परमार्थामध्ये सर्वच लागतात. लहान थोर सर्वांचंच या ठिकाणी यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोरा, सर्वांनाच तेवढा अधिकार आहे. यारे यारे लहान थोर यातील करावा विचार नदगे चिंता कवनासे. सर्वांना या ठिकाणी अधिकार आहे. सगळा अशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरच्या भगवंताच्या नामातून आपला उद्धार होत असतो. या कलियुगामध्ये तर महाराज सांगतात, अरे कलियुगामध्ये सर्वांचं या ठिकाणी या कलियुगामध्ये आता म्हणतो आपण म्हणत असतो अरे कलियुगामध्ये काय काय आपण साधना केलेली आहे. बघा तर या कलियुगामध्ये सोपी साधना करता येतं, पण ही साधना पूर्वी करणारे जप तप ध्यान धारणा ऐकावी आसन मुद्रा हे करणं खूप अवघड आहे. पण या कलियुगामध्ये सोपी साधना आहे. कारण कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण भेटे या कलियुगामध्ये आहे. सोपं साधन आहे, पण सर्वांना
कठीण नाही, सगळ्याला सोपं करणं हे साधन कलियुगामध्ये संत महात्म्यांनी असे या कलियुगामध्ये. म्हणून सांगण्याचा तात्पर्य असा आहे. आणि आपल्या या विशेषत्व या कार्यक्रमामध्ये आजच्या या सर्वजण या ठिकाणी गुणीजन मंडळी आलेले आहेत. बघा, आमचे विनेकरी श्री हरिभक्त पारायण तुकाराम महाराज भांगे कोडग्यावाडी आहे का नाही? कारण तरुण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी या परमार्थाच्या ठिकाणी येणं खूप अवघड आहे. तरुण वर्ग येणं अवघड आहे. तरुण वगैरे सर्व आता काय आहे, फक्त गुम झालेले आहे. कशामध्ये? दिवस रात्र मोबाईल पाहणं. पण काय घेतात काय नाही त्यांना माहिती. पण काय आहे, आता या तरुण वर्ग या ठिकाणी परमार्थाच्या ठिकाणी सत्संगाच्या ठिकाणी येणं हे गरजेचं आहे. एकच आहे, काहीतरी जीवनामध्ये घेऊन घ्यायचं आणि हे एक साधन आहे परमार्थ. म्हणून या परमार्थामध्ये आल्यानंतर कृतकृत्य आपण होत असतो. या ठिकाणी विनेकरी आहेत आणि आपले श्री हरिभक्त पारायण संतोष महाराज बालुरकर गायनाचार्य उत्कृष्ट म्हणजे परमार्थातले 88. पण कोण्या ठिकाणी 88 करावं? ज्यांना जिव्हाळा आहे परमार्थामध्ये. कारण काय, मला भगवंताने काय दिलेलं आहे की परमार्थामध्ये येत असताना अगोदर जिव्हाळा असायला. कारण काय, तो देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर आपला देह भाव हरपला एवढं आपण त्या विशेषत्व त्या परमार्थामध्ये असायला पाहिजे. तसे असलेले परमार्थामध्ये. आणि या ठिकाणी मृदंगाचार्य आमचे बाळू बळीराम हरिभक्त पारायण बळीराम महाराज भट्टापूरकर उत्कृष्ट मृदंगाची सेवा. कार्यक्रम एक दिवसाचा असतो, पण या ठिकाणी करत असताना या कार्यक्रमासाठी आणि हे उपलब्ध झालेले संपूर्ण भजनी मंडळ आणि कलावंत गुणीजन मंडळी उत्कृष्ट या ठिकाणी लाभलेले आहे. बघा तुम्ही, एक एक जर आपण पाहत असताना कलावंत किंवा गायनाचार्य असं खूप अवघड आहे एका दिवसाच्या कार्यक्रमाकरता. पण विशेष त्या परमार्थामध्ये प्रेम आहे, त्यांची श्रद्धा आहे आणि यालाच प्रेम म्हणतात. देहभाव हरपला तुझा पाहता विठ्ठला. कारण या ठिकाणी परमार्थामध्ये आणि आपल्या गावचे चोपदार आहेत. आहे का नाही? कोडगेवाडी हरेक कार्यक्रमामध्ये. कारण काय, सेवा आहे, तन मन धनाने सेवा करत असतात. चोपदार म्हणजे एक साधन आहे. द्वारपाळामध्ये रक्षण करणारे चोपदार आहेत. कारण त्यांच्यामुळे एक हात मारण्याचं तिथल्या तिथे येणं अधिकार मोठा आहे. चोपदार म्हणजे साधन आहे. कारण त्या ठिकाणी देवाची जागा त्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी चोपदार असतो. तो जसा उडत असतो का तसा चोपदार आहे, संरक्षण आहे. कारण काय, त्या भगवंताच्या संरक्षणाकरता ते ज्या ठिकाणी खाली तटस्थ राहत असतात तो परमात्मा आहे, परमात्मा स्वरूप आहे. तसं या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगाद्वारे महाराज वर्णन करतात. काय वर्णन करतात? अगोदर काय करावं? फक्त ज्या ठिकाणी भक्त ऐसे जाना. काय सांगतात महाराज? भक्त ऐसे जाना. जाना हे शब्द कशा करता महाराजांनी सांगितलेला आहे बाबा. जोपर्यंत आपण जाणीव करत नाही, जाणीव घेत नाही, तोपर्यंत भक्ताची रक्षण करताय. तो कसा भक्त आहे? भक्तांचा काय स्वधर्म आहे? कारण त्या भक्ताचा स्वधर्म काय आहे असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा जाणा. जाणल्याशिवाय आपल्याला कळत नाही. कोणतेही आपण कार्य करत असताना त्याची जाणीवपूर्वक करावं लागेल, त्यावेळेस आपलं कार्य संपन्न होत असतं. तसं ज्या लक्षणातून आपण जाणत असतो, त्या क्रियेतून आपण जाणत असतो. भक्तांचे लक्षण कसे असावं, काय काय असावं, आणि या ठिकाणी त्या भक्तांच्या लक्षणाचं सांगतात. आणि जोपर्यंत आपल्याला हे कळतच नाही तोपर्यंत तो भक्त होऊ शकत नाही. तसं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, भक्त ऐसे जाना जो देही उदास. आहे का नाही पहा, गेले आशा पास निवारोने. ज्या भक्तांचे लक्षण सांगत असताना आशा पास गेले निवारण. निवारण म्हणजे नाहीसा. बघा, निवारण करणं म्हणजे नाहीसा. कारण ज्या ठिकाणी
गेले आशा पास ज्यांची आशा गेली नाही, पाशी गेला नाही, मग तो त्या ठिकाणी तो कसा भक्त आहे त्याचं निवारण करणारा आणि असा असलेला तो भक्त आहे. तसं जाणा जाणा भक्त म्हणजे जाणा म्हणजे ओळखा. मग ओळखील्यानंतर आपल्याला भाव कळत असेल. ओळखीला हरी जी हृदय मंदिरी त्यांचे सरले रजार झाला सफळ व्यापार. मग हरी आला हाता मग कायची भय चिंता. कळालं का नाही? भक्ताचे लक्षण जाणण्याकरता त्याला भीती कशाचीच नाही, फक्त जाणावं लागतं. कारण त्या ठिकाणी भक्तांचे लक्षण जाणणं आहे. जाणल्यानंतर आपल्याला कळाल्यानंतर तो आनंद मिळत असतो. तसं भक्त ऐसे जाणा जो देही उदास. कारण त्या देहावरती तो उदास आहे. बघा, ज्यांना तो उदास वरती कळतच नाही, पण उदास वरती कुठे राहो? त्या भक्ती स्वधर्मामध्ये राहो. भक्तांचे लक्षण सांगत असताना तो भक्त कसा असायला पाहिजे? तो विषयत्व त्यांचा झाला नारायण. आता बघा तुम्ही, मन कधी नारायण होतं का हो? या मनाला काय करावं लागतं? मनाला भगवत स्वरूप करावं लागतं. भगवंताच्या स्वरूपामध्ये मिसळावं लागतं. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ किती. आहे का नाही? कारण काय? कीर्तनी आनंद गाऊ किती. या नारायण म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ किती. बघा तुम्ही, या ठिकाणी परमात्म्यामध्ये आपण जर एक मन केल्यानंतर, एक भाव झाल्यानंतर काय होत नाही, पण तो एक मन करावं लागतं. त्या मनात मग विसरावं लागतं. जसं एक छोटासा तुम्हाला दृष्टांत देतो. शाळेमध्ये आपण विद्यार्थी गेले असताना गुरुजी शिकवत असतात, तसे लक्षण सांगतात की त्या लहान मुलाला शिकवत असताना, कारण त्या लहान मुलासारखंच व्हावं लागतं. कसा? लहान मुलासारखंच होऊन शिकवल्यानंतर तो मुलगा घडत असतो. बघा, त्याला प्रेमाने आपण काय, जसं आई लेकराला प्रेमाने जवळ घेत असते, किती ताकद आहे, तसं गुरुजीही आपल्या विद्यार्थ्यांना त्या प्रेमाने घेऊन शिकवत असतात. ते लेकरू घडतं. आणि त्याला जर राग आला, रागाने जर सांगितलं तर घडतच नाही. प्रेम हे सर्वात मोठं आहे. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम दुःख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रत्येक आपण कार्य करत असताना, भगवंताची भक्ती करत असताना प्रेम असायला पाहिजे, त्याला जिव्हाळा असायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला सर्व कार्य सफल होत असतात. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण म्हणजे नाहीसा. बघा तुम्ही, मग ज्या ठिकाणी नाहीसा झाल्यानंतर परमात्मा त्या ठिकाणी आहे. देव पाहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. कारण हे स्वरूप ज्या ठिकाणी सांगत असतात, देव पाहत असताना आणि तेथे देवची होऊनी ठेलो. काय भक्तांचे लक्षण सांगत असतात की बाबा, आपण ज्या ठिकाणी भक्ती करत असताना देवामध्ये, मला सांगा, भक्ती करत असताना त्या भक्तीचं स्वरूप सांगतात, त्या लक्षणं सांगत असतात. ते लक्षणात आपण जाणल्यानंतर आपल्या खरी भक्ती आहे. बघा तुम्ही, देवाला आता आपण प्रत्येक 24 तास आपण मंदिरामध्ये बसतो, तो कसा बसलेला आहे मला सांगा. तुम्ही भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये तुमचा भाव काय प्रगट झालेला आहे. तसं आपण 24 तास जरी बसलो, देवाच्या आपण सानिध्यामध्ये नव्हे जवळ जरी बसलो, पण मला सांगा, पण देवाजवळ आपण कसं बसलेलं आहे याच्याकरता मी सांगतो. कारण देवापाशी कसं बसावं आहे का नाही, हे तरी आपल्याला जाणावंच लागेल. मला सांगा, आता हे शरीर आहे, शरीर वेगळं आहे. कारण शरीर हे नाशिवंत आहे का नाही. कारण काय, याच्यामध्ये चैतन्य स्वरूप मन आहे आणि त्या मनाच्या व्यतिरिक्त शरीर नाही. कारण काय, या मनाचं संरक्षण करणं, कारण का त्या शरीराला रक्षण करणार आहे. आणि ज्या वेळेस आपलं शरीर त्या ठिकाणी आहे, परंतु मन जर नसेल तर त्या शरीराचा संबंध काही होऊ शकत नाही. म्हणून कबीर महाराज सांगतात, अरे बाबा, शरीर जाने दे मगर मत मन जाने दे. मन केल्यानंतर काय काय होत असतं, शरीर काही करत नाही. आता आपण इथं बसले असताना बघा तुम्ही, आता प्रत्येकाच्या मनामध्ये आपला विचार आहे. काही आपण शरीराने बसले आहोत पण मनाने, आणि मनाने जर नसेल तर काय
उपयोग आहे शरीराचा? तसा आहे मन या ठिकाणी. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते मन मीची करी माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. त्या मनाला जिंकलेलं आहे. कारण संत महात्मे सांगतात, ते मन मीची करी माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कार मज एका ते. त्या मनाला, मन किती चंचल आहे, त्या मनाला एक केलेलं आहे. जसं मन आहे ना, मन हे ओढाळ आहे, पण त्या मनाला आकर्षण करणं संत महात्म्याने केलेलं आहे. कारण काय, मन किती चंचल आहे. आणि त्या मनाच्या जर तुम्ही पाठी जर लागला तर मन मार्ग गेला तो तेथेची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. पण तेच मन असतं, पण ते मन कुठे कुठे जातं बघा तुम्ही. मग ज्या नको त्या ठिकाणी मन गेल्यानंतर ते मन स्थिर राहत नाही. बस स्थिर जर आपल्याला करायचं असेल तर ज्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी ऐकायला, मनमार्ग गेला तो तेची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. मग ते मन जर भगवंताच्या ठिकाणी गेलं तर त्या ठिकाणी त्याला एकांताचा वास मिळतो असं नव्हे, आणि ते मन स्थिर होत असतो. आणि अशी जागा मिळाल्यानंतर त्या मनाला स्थिरता होत असते. म्हणून माऊली सांगतात, बाबा की ज्या ठिकाणी आपण भगवत भक्ती करत असताना काया वाचा मनाने आपण करत असतो, परंतु कबीर महाराज सांगतात, सभी जग जीव से प्रीति, सभी जग जीव से प्रीति. या जगामध्ये आहे ना, त्या जीवाला काय म्हणतात, कळवळा म्हणतात. कारण काय, हे जीव कसा आहे, तो प्रेमातून गुंतलेला आहे. आणि या जीवाला काय आहे, तो संरक्षण करणार आहे. कारण का, त्या मनाला मारणं, मनाला मारणं म्हणजे काठीनं मारणं नव्हे. मनाला काय करावं लागतं, मनाला एक आहे ना उपदेश करून त्या मनाला स्थिरगत करावं लागतं. मनाला म्हणजे काठीनं मारणं नव्हे. किंवा चाल काठीनं मारल्यानंतर म्हणणं तसं राहणार नाही. कारण काय, या मनाला आहे किती चंचल आहे, मला सांगा किती चंचल मन आहे. एका क्षणामध्ये नाही तिथे जातो. आता आपण या ठिकाणी शरीराने आपण बसलेलो आहे, पण मन कुठे कुठे चाललेलं आहे हे आपल्याला पत्ता नाही. मनाला आकर्षण करणं हे खूप अवघड आहे. कसल्या मनाला कुणाला मन आवडलेलं नाही. बघा तुम्ही, मन एवढं चंचल आहे. मन म्हणजे त्या मनाला काय म्हणतात, मरकट आहे का. मनाला काय म्हणतात, मरकट म्हणजे माकड. माकडाचा स्वरूप कसा असतो, माकड किती चंचल असतो बघा तुम्ही. मला सांगा, मी त्या माकडाचं सांगत नाही, आपलंही मन त्याच्याही पलीकडे आहे, परंतु माकडाची उपमा देतात. असं एवढं चंचल मन आहे, एका क्षणामध्ये कुठेतरी जाऊन येतो. काय करेल, मला सांगा, एवढं चंचल मन असणारं साधू संत महात्म्यानं आपण ते काय केलेलं आहे, त्याला स्थिर केलेलं आहे. बघा, तसल्या मनाला या ठिकाणी आलेलं भगवत स्वरूप दिलेलं आहे. म्हणून त्या मनाला स्थिरता ज्या ठिकाणी परमात्माच्या ठिकाणी होत असतो. मन म्हणजे ती माकडासारखं मन आहे. म्हणजे माकड काय आहे, त्याला मरकट म्हणाला. जरा माकडाला जर आपल्याला पकडायचं असेल तर काय करावं लागतं, अहो एवढं चंचल माकडही सापडत असतो आहे का नाही. कशामुळे सापडतो बघा तुम्ही, एक त्या माकडाला धरण्याकरता एक छोटस मडकं घ्यावं लागतं, म्हणजे लहान तोंडाचं. कारण त्या माकडाला आशा कशाची असते, फुटाण्याची आशा असते. बघा, प्रत्येक पशु पक्षी मानव सर्वांनाच आशा आहे. आशा कुणाला नाही, सर्वांना आशा. परंतु त्याची आशा कशात होती, फुटाण्याची आशा. माकडाला फुटाण्याची आशा. पण मला सांगा की त्या एवढं माकड चंचल असलेलं आणि ते छोटस ज्या ठिकाणी मडकं घेतलं आणि त्याच्यामध्ये फुटाणे घातले, आणि जसं माकडाला पकडत असताना आणि छोट्याशा त्या मडक्यामध्ये आणि फुटाणे होते, पण त्या माकड त्या फुटाण्याला पाहिल्यानंतर त्या मडक्यामध्ये हात घातला. हात घातल्यानंतर ते मूठ मारत असताना छोटस तोंड होतं, पण फुटाणे हातामध्ये पकडल्यानंतर मूठ मारल्यानंतर मूठ काही बाहेर हात निघत नाही. कशामुळं, मूठ मारण्यामुळं. मग तो कशामुळे गुंतला, आशेमुळं. माकडे धरिता फुटाणे. कारण काय, गुंतले ते नाही. कारण काय, तो गुंतला कशामुळं. आता आम्ही तुम्ही आशेमुळेच गुंतला आहे. बघा तुम्ही, आशा कसल्याला सोडणार नाही.
म्हणून महाराजांनी सर्व आसपास सगळे सोडून दिले. गेले आशा पास निवारे मंडळ नाहीच हा. विषय तो त्यांचा झाला नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तने आनंद गाविते. हा, कारण नारायण नामे हो जीवन मुक्त. बघा, जीवन मुक्त झालेलं आहे, पण आता आपल्याला काय आहे की मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुक्त असलेला तो बळे झाला बद्ध. मला सांगा, आता मुक्ती आहे, मला सांगा मुक्तीच्या प्रकारातून आपल्याला काय काय आहे? पण मुक्ती कळते का आपल्याला? हा, मला सांगा, मुक्ती आहे ती मुक्ती कळतच नाही. मुक्ती म्हणजे स्वरूप आहे. मुक्ती म्हणजे मुक्ती हे लक्षण आहे. आणि मुक्त होता परी बळे झाला बद्ध, कारण मुक्तच असलेला तो बद्ध झाला. सर्वकथा आणि स्वरूपता, सर्वकथा आणि सायुज्यता, हे 4 नावाच्या मुक्त्या आहेत. मला सांगा, फक्त तुम्हाला त्यापैकी फक्त 2 सांगत असतो. कारण काय, हे 2 तरी कळाले आपल्याला कळत. म्हणजे सर्वकथा नावाची भक्ती आहे, मुक्ती आहे, परंतु ते कशी आहे कळत नाही, काही अवघड आहे. पण समीपता म्हणल्यानंतर अरे जवळ आहे पण कळतच नाही. देव तो जवळ आहे, जवळ आहे परी भेटेना. मला सांग, भेटतो का हो परमात्मा? भेटणार नाही. परंतु भेटण्याकरता काय करावं लागतं? त्याचं नामस्मरण करावं लागतं. तो परमात्मा भेटतो. कुठे परमात्मा नाही, सर्वच ठिकाणी आहे. कारण का त्या भेटण्याकरता आपण काय करावं? भेटी लागी जीवा लागलीसे आस. कारण काय, बघा तुम्ही, ज्या ठिकाणी भेट करण्याकरता आपल्याला आस लावावी. एखादी जर त्याला तहान जर भागवायचं असेल तर मला सांगा पाण्याची गरज आहे. स्वयंपाक करायचा असेल अग्नीची गरज आहे. कारण काय, तहान कशामुळे? ज्या वेळेस आपल्याला तहान लागलेली आहे पण पाण्याची गरज आहे का नाही? मला सांगा, पाणी असेल तर निवारण होत असतो, कारण शांतवन होत असतो. तसं आपल्याला एखादी भूक लागावीच नाही. तसं तहान लागल्यासारखं आपल्याला परमात्म्याविषयी आपल्याला आवड असायला पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. कारण काय, भगवंताचं नामस्मरण करण्याकरता ही आवडच पाहिजे. आणि जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये ही आवड जर निर्माण होत नसेल, बघा आता काही जण म्हणतात महाराज आम्हाला परमार्थाची आवड आहे पण सवड नाही. मला सांगा, आणि ज्याला सवड आहे त्याला आवड नाही, हे काही एक नाही. महाराज सांगतात की बाबा सवड ज्याला आहे त्याला आवड नाही, आणि आवड आहे त्याला सवड नाही. हे काय संबंध आहे बघा तुम्ही. म्हणून आवड ही सर्वात मोठी आहे. आवड निर्माण करणं हे मोठे लक्षण. कारण काय, आवड असल्याशिवाय सवड होत नाही. आता आपण आवडीने चाललेला आहे, सवड काढलेला आहे. मग जर आपल्या अंतःकरणामध्ये आवड जर नसेल तर सवड ही तुम्हाला जन्मभर मिळणार नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. बघा तुम्ही, कोणी आता म्हणाला सुख मला मिळालेलं आहे, हो कोणी सांगितलेलं आहे सुख? अहो सुख आहे ना, एवढं सुख झालं, कोणी सुखी राहिलेलं आहे का? नाही. राजा नाही, रंकणे आणि कोणी सुख नाही. आणि सुख नाही कोठे आली या संसारात, असे महाराज सांगतात. कारण काय, या ठिकाणी सुखच आहे ज्या ठिकाणी परमात्माच्या ठिकाणी. जया परमार्थाची चाड तेनी परमार्थामध्ये जर आपल्याला चाड असेल तो परमार्थामध्ये येत असतो. त्याच्याविषयी आपण आदर्श असायला पाहिजे. म्हणून ज्या ठिकाणी भक्तांचे लक्षण सांगत असतात, ज्या ठिकाणी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच सांगकडे पडवू दे. धावत्या वेगामध्ये फक्त तुम्हाला अभंगाचा धावत्या वेगामध्ये मी भावक सांगत आहे. कारण काय, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साखडे पडून येते. तो परमात्मा आहे, निवारण करणारा आहे, आणि तो मागे पुढे आहे. मग परमात्मा जर देव जर ज्या ठिकाणी मागे पुढे असेल तर तुम्हाला कशाचा संकोच आहे? काहीच साखडे पडून येते, काहीच तुमच्या जागी संकट नाही. तो परमात्मा आहे, मागे पुढे उभा राहायचा. राहायचा
गेले अशा पास निवारणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. परमात्माच्या ठिकाणी एक सादर सांगत असताना महाराज सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता. तो परमात्मा कसा आहे निर्गुण निराकार असलेला सगुण साकार झालेला तो परमात्मा आहे.
तसं या परमात्माच्या ठिकाणी आणि या परमात्माच्या ठिकाणी जोही ज्या ठिकाणी आढळला तर त्या ठिकाणी परमात्माच्या ठिकाणी सण होणार नाही. न आवडे जनधन माता पिता नावडे जनधन माता पिता. महाराज सांगतात माता न आवडे पिता न आवडे. कारण काय हे कशामुळे सांगितलेलं आहे? भगवंताच्या ठिकाणी आपण क्रिया करत असताना या ठिकाणी कुणाचंही काहीच चालणार नाही. म्हणजे असा तो परमात्मा असलेला तो एवढा मोठा असलेला तो परमात्मा आहे. पण त्या ठिकाणी परमात्माच्या ठिकाणी आड काही जमत नाही. माता नावडे कमी नावडे ठिकाणी जो आढळलेला आहे त्याला परमात्म्याच्या ठिकाणी कोणी सण होऊ शकत नाही. ते कोणी असो बघा तुम्ही असा असलेला तो परमात्मा. तुकाराम महाराज सांगतात की बाबा भक्ती ही कशी आहे? भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मे भोग ब्रह्मतनो. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनो म्हणजे भगवंताला काय आहे? ज्ञान आहे. संत महात्मे सांगतात अरे बाबा ज्ञान दिळोनी गाऊ गोविंद गा. तसं ज्या ठिकाणी ब्रह्मी भोग ब्रह्मतनो. मग या ठिकाणी परमात्म्याला काय आहे? या देहाला कसं करावं? देहाच्या निरासे पाविजिया ठाया माझी ऐशी काया जवळ. एक काय बोलतो ठाया माझी ऐशी काया जवळ आहे. कारण काय? देहाच्या विषयी तो निराश वृत्ती आहे. भगवंताची संत महात्म्याची निराश वृत्ती झाली. देहाच्या निराशे पाविजिया ठाया माझी ऐशी काया जवळ आहे. तो काया म्हणजे तो शरीर आहे. कारण त्या शरीराला ज्या ठिकाणी जिंकणे हे काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. कारण तो परमात्मा या ठिकाणी नांदत आहे. कारण ज्या ठिकाणी परमात्म्याचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे आपल्या परमात्म्याचं हृदयामध्ये तो वास्तव्य आहे म्हणून तो काया ही पंढरी होत असते. कारण याला पंढरीश परमात्मा करणं म्हणजे काय आहे? म्हणून त्या ठिकाणी संगती लागते आणि त्या संगतीतून या ठिकाणी मुक्त होत असतो. कोमल सूर लागला खाली आहे का? खालचा सूर एक नाही तर दोन एक करा नाही तर दोन आहे. परंतु त्या ठिकाणी वास्तव्य करणारा तो परमात्मा आहे. म्हणजे अशा परमात्म्याला आपण काय करावं लागतं? त्या परमात्म्याला आपण आकर्षण करावं लागतं. तो परमात्मा ज्या ठिकाणी आकर्षण झाला आणि तो परमात्मा सगुण आहे का निर्गुण आहे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. सगुण म्हणो की निर्गुण रे सगुण निर्गुण एको गोविंद रे. फक्त भगवंताचं चिंतन सांगत असताना सगुण आणि निर्गुण हे एकच आहे. रूप म्हणो की आरूप रे. कारण काय? रूप कसं आहे भगवंताचं? रूप नाही त्याशी ठेविले नाम लटकाची भ्रम वाढविला. कारण काय? भगवंताचं आपल्याला रूप कळत नाही. मग तो कसा आहे परमात्मा? खूप अवघड आहे. अनंत रूपे अनंत वेशे अनंत रूपे अनंत वेशे
नाही. परमात्मा आलेला आहे पण आपल्याला कळत नाही. त्याचे रूप किती अनंत, त्याचा अंत नाही, पार नाही, असा तो परमात्मा आहे. तो परमात्माच्या ठिकाणी आपण आपल्याला कळत नाही. त्याचे अनंत रूपे आहेत. पुण्या रूपामध्ये परमात्मा. आता देवाला कारण देव वसे ज्याचे चित्ते, देव वसे चित्ते, देव देव असलेला आहे. मग आता कधी कधी वसे असे का वसे, अहो असे म्हणल्यानंतर कधी कधी नसे. वसे म्हणल्यावर वसलेला आहे. देव वसे चित्ती, मग त्यांची घडावी संगती. घडावी वी म्हणल्यानंतर विसंगती होत असते बरं का. कारण शब्द तोच असतो परंतु म्हणण्यामध्ये प्रतिक्रिया होत असते. म्हणजे शब्द लांबतो. घडावी घडावी संगती, घडा विसंगती. विना जर आपण उच्चार जर कमी केला तर विसंगती होत असते. म्हणून त्यांची घडावी संगती. घडावी डायरेक्टच म्हणावं लागतं, वीवर थांबायचं. घडावी संगती. मग ज्या ठिकाणी ऐसे आवडते मना, या मनाला ज्या ठिकाणी भगवंताची ज्या ठिकाणी संगती घडलेली ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना. ज्यांच्या चित्तामध्ये तो परमात्मा वसलेला आहे आणि तो परमात्मा असलेला ज्या ठिकाणी तो परमात्मा, ज्या परमात्म्याविषयी आपण रात्रंदिवस आपण तळमळ करत असतो, पण त्या ठिकाणी भगवान थांबत नाही. कुठे थांबणार आहे भगवान परमात्मा? ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये आहे. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. काय करे तो परमात्मा. वी म्हणजे ज्या ठिकाणी, ठ म्हणजे ठसलेला आहे. तो परमात्मा ज्या ठिकाणी अंतःकरणामध्ये तो ठसापणाने राहिलेला आहे. तसं आपण शब्द म्हणत असतो विठ्ठल, ऐकाने तो आणि हा म्हणजे दोन्ही प्रतिक्रिया. तो असलेला हा परमात्मा आहे. तो हा म्हणजे दोन्हीच वाक्य आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ऐकाने तो परमात्मा असलेला, विठेवरी असलेला तो माझ्या हृदयामध्ये बसलेला आहे. म्हणून त्या हृदयामध्ये, त्या हृदयामध्ये ज्या ठिकाणी हा परमात्मा असा एक सूक्ष्म रूपातून बसलेला आहे तो कळत नाही. तो कसा आहे परमात्मा? अनुरेनुया थोकडा तुका आकाशा एवढा. ऐकाने तुका आकाशा एवढा म्हणजे कसा आहे? तो परमात्मा एवढा मोठा आहे. एवढा आहे का एवढा आहे ते सांगता येत नाही. तुका आकाशा एवढा, एवढा प्रभो
एवढा प्रभू भाव आहे, म्हणजे एवढा मोठा असणार तो परमात्मा कसा आहे. जेणे संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरारते इच्छा, असा असलेला तो परमात्मा या ठिकाणी हृदयामध्ये बंदिश विराजमान झालेला आहे का नाही. परमात्मा तो परमात्मा आहे म्हणून या ठिकाणी तो वास्तव्य केलेला आहे, म्हणून हे परमात्मा चालवणार आहे. चाले हे शरीर कोणाचे, चाले हे शरीर कोण चालवणार आहे? तो परमात्मा आहे. तो परमात्मा जो शरीराची गाडी चालवणार आहे तो परमात्मा आहे. आपोआप चालणार का? नाही. कारण काय? शरीराची गाडी चालवणार तो परमात्मा आहे ना. मग या ठिकाणी हे संपूर्ण विश्व हे चालवणारा तो परमात्मा आहे. विश्वामध्ये व्यापक असलेला तो परमात्मा आहे. आता विश्वात्मके देवे हे देने वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय नये. तो ज्या ठिकाणी विश्वातला तो परमात्मा आहे आणि तो असा असलेला विश्वातला परमात्मा आणि अंतःकरणामध्ये ज्या ठिकाणी विकार रहित असलेला तो परमात्मा नष्ट करणार आहे. जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो होता परस्परे पडो मैत्र जनांचे. ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी आपल्या प्रसादामध्ये सांगतात, एवढं जर आपल्या लक्षामध्ये आलं की मनुष्याचं जीवन हे घडलेलं आहे. खळ म्हणजे मनुष्याची वाईट बुद्धी आहे का नाही. कारण काय? अशी जर आपल्यातली वाईट बुद्धी काढून टाकली तर तो ज्या ठिकाणी परमात्माच्या ठिकाणी प्राप्त होतो. जे खळांची व्यंकटे साडो आणि अशी मनुष्याचा द्वेष गेला
आणि मत्सर गेला आणि दुष्ट बुद्धी नष्ट झाली, तया सत्कर्मी रती वाढो, सत्कर्माच्या ठिकाणी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आता मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज आपल्या पसायदामध्ये एवढं सांगतात, बरं कुण्या भावाचं जमतंय का? ऐका, आता भाऊबंधू, भावापेक्षा त्या ठिकाणी मित्र असतो, मला सांगा, आणि मित्रही त्या ठिकाणी सखा बनत असतो. बरं, भाऊ जरी मानत नसेल तर एका जर मित्राला सांगितलं तर मित्र या ठिकाणी ताबडतोब, एवढं प्रेम आहे, मैत्री सांगतात. कारण काय, ज्या ठिकाणी मनुष्याच्या अंतःकरणातली दुष्टबुद्धी नष्ट केल्यानंतर तो ज्या ठिकाणी मैत्री सांगतो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. बघा तुम्ही, भावाभावामध्ये प्रेम आहे, सर्वांमध्ये प्रेम नावाची वस्तू आहे. आणि ज्या वेळेस प्रेमच जर नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून प्रेम सुख देई प्रेम दुःख, प्रेम सुख देई प्रेम सुख देई, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. समाधान, मनुष्याला जर प्रेम नसेल तर समाधान, महाराज सांग समाधान वाचुनी. कारण काय, समाधान हे प्रेमातून आहे. परमात्मा ज्या ठिकाणी आहे, प्रेम सुख देई प्रेम दुःख देई, प्रेमाविन नाही समाधान. हे संपूर्ण कशा करता करायचं आहे, समाधान वृत्ती मान्य करताय. पण मनुष्याच्या जीवनाच्या ठिकाणी समाधान नाही. पण मनुष्याचं जीवन कशातून समाधान घडणार आहे, ज्या ठिकाणी समाधान नावाची वस्तू परमात्म्याच्या ठिकाणी नाही. कारण परमात्म्याच्या ठिकाणी समाधान वस्तू मिळणार आहे, बाकी ठिकाणी मिळत नाही. बरं मला सांगा, समाधान हे कशातून समाधान आहे? एखादी धनसंपत्तीतून आहे का? एखादी जर मोठ्या जर काहीतरी आपल्या धनाच्या व्यतिरिक्त समाधान मिळणार आहे, समाधान त्याच्यातून मिळणार नाही. म्हणून महाराज सांगतात की बाबा मला कशाचीच गरज नाही, नको धनमान न वाढो संतान. महाराज सांगतात, अरे या ठिकाणी नको धनमान, मान नको, काय का धन नको. मग आता या ठिकाणी धन नाही मान नाही, हे महाराज कसं सांगितलेलं आहे, नको धन मान न वाढो संतान. न वाढो संतान म्हणतात महाराज. अहो संतान नको म्हणतात, हे संपूर्ण कशा करता करायचं आहे, तर हे कसं काय नको म्हणतात. ज्या ठिकाणी नको धनमान न वाढो संतान. कारण ज्या ठिकाणी ज्या धनाचा जर सदुपयोग होत नसेल, धनाचा जर वापर करता येत नसेल, तर मला कशाची गरज नाही. ऐका, एखादी मनुष्याला बघा तुम्ही, आता हे आपण संपत्ती आपल्याला ऐश्वर हे संपूर्ण प्राप्त होत असतं, पण हे सगळं मिळतं, परंतु हे पचणं अवघड आहे. ऐका, अहो साधा आपल्याला ज्ञान हे 4 शब्द जर मिळाले तर आपल्याला पचत नाही, मग धन संपत्ती हे सगळं काय पचणार मनुष्याला. लवकरच बघा तुम्ही, ज्या ठिकाणी ज्ञान असेल तर माझ्या इकडे ज्ञान हे कोणी नाही. ऐका, आता दोन सांगतात महाराज, अरे बाबा की ज्या ठिकाणी ज्ञान आहे परंतु ज्ञानाला पचवणं वेगळं आहे, धन हे पचवणं वेगळं आहे. परंतु मनुष्याला एक सांगतात, ज्ञानाने मनुष्याला तरता येत, तरते तरते हा भरवसा. आहे का नाही, तरले
तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. तरता येतं. ज्ञान हे सर्वात मोठं आहे. ज्ञानाने तुम्हाला जग जिंकता येतं. संपत्तीतून नाही, ऐश्वर्यातून नाही आणि धनातून मिळवता येत नाही. ज्ञान हे सर्वात मोठं आहे. मग महाराज म्हणतात की ज्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी आल्यानंतर अरे बाबा की ज्या ठिकाणी सर्वात मोठं कोणतं आहे, कोणतं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं, की ज्या ठिकाणी पुण्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला ज्ञान सर्वात मोठं आहे. जभे पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उतरे येऊ लागले माघारी मृत्यू लोका. कारण काय, या मृत्यू लोकामध्ये नवे नवे महाराज सांगतात अरे बाबा स्वर्गामध्ये काय आहे, सर्व आपल्याला भोगायला मिळतील, सर्व काही मिळेल, परंतु हे मृत्यू लोकामध्ये कारण काय, मृत्यू लोकी व्हावा जन्मा जन्म मला या मृत्यू लोकामध्ये व्हावा म्हणतात. स्वर्गीचे आमराईचे दार, स्वर्गीचे ठिकाणी मृत्यू लोकी व्हावा जन्मावा एवढी इच्छा करतात. बघा तुम्ही काय आहे सर्वात लोकांना मृत्यू लोकामध्ये जन्म व्हावं आहे का नाही. आपल्या या भारतामध्ये जन्म व्हावा. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तव भाग्याची संपत्ती. कारण काय, मला माझ्या भारतामध्ये जन्म व्हावा. भारतामध्येच काय याचा फरक आहे. कारण काय, माझ्या भारतामध्ये जे आहे ना की ज्या ठिकाणी मात्र देव भव, पितृ देव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव या भारतामध्ये आहे. कारण भारत देह एवढा, भारत ज्या ठिकाणी या भारतामध्ये सुसंस्कार आहेत, बाकी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणून मला भारतामध्ये जन्म व्हावा. म्हणून असे या भारतामध्ये जन्म स्वर्गात देव इच्छा करतात की मला या मृत्यू लोकामध्ये सत्संग करण्याकरता परमात्मा मिळणार आहे या माझ्या भारतामध्ये. म्हणून भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो भाग्याची संपत्ती. कारण भाग्याची संपत्ती म्हणजे या ठिकाणी मला जन्म मिळाला आणि या जन्म मिळाला नव्हता अशी संपत्ती मला याच्यावर मोठी कुठेही तुम्हाला मिळणार नाही. म्हणून मला इच्छा करतात की इच्छेला त्या ठिकाणी म्हणजे मला भारतामध्ये आहे. भारतामध्ये संत महात्मे, साधू संत महात्मे बघा तुम्ही. आणि या भारतामध्ये आपल्याला ज्या आपल्याला भारतामध्ये सुसंस्कार घडतात म्हणून ते स्वर्गात ते देव इच्छा करतात. स्वर्गीचे अमर विचित्र देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. कारण या ठिकाणी महाराज सांगतात की बाबा अरे असा जो जन्म आहे तो परमात्मा आहे ना, निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पडू नये दे. बघा कारण काय, मला संकोच करायचं नाही. तो असलेला परमात्मा काय आहे, तो मागे पुढे उभा आहे. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आणि या आघात निवार आहे. कारण काय, निवारण रक्षण करणारा तो परमात्मा आहे, तो रक्षण करणारा आहे. म्हणून त्या ठिकाणी परमात्मा तसा आहे ना आणि आम्हाला कशाचीच भीती ज्या ठिकाणी वाटत नाही. म्हणून त्या ठिकाणी मागे पुढे रक्षण करणारा आहे असा तो परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडू नये. मला संकोच करायची गरज नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद
Thank you.
विषय तो त्यांचा नारायण नावडे जलधन माता पिता निर्वाण गोविंद असे माझे पुढे काहीच साकडे पडून तुका म्हणे सत्य कर्म भावे सारे रात्री भय नरकाचा विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जलधन माता पिता अशा जगामध्ये जगद्गुरु संत तुकोबा महाराजांच्या अभंगावरती आपण चिंतन पाहिलेलं आहे. या चिंतनामध्ये करत असताना काही आपल्याला या ठिकाणी संत महात्म्याने जे उपदेश केलेला आहे आणि त्याच आपण त्या उपदेशातून आपल्याला जीवन ज्या ठिकाणी कृतार्थ आहे असे चांगले आपण वाक्य घ्यायचं आहे आणि जे आपण घेत असताना वाणीची गोष्ट आहे त्या ठिकाणी सोडून द्यायचं आणि योग्य असेल ते आपण ते जीवनामध्ये कृतार्थ करायचं आहे, तेच घेऊन जायचं आहे. म्हणून या ठिकाणी असलेले धौत्य वेगामध्ये ज्या ठिकाणी कीर्तन शिबिरा पूर्ण विरांदाचे सर्वांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आमच्या ठिकाणी भगवानवाडीचे सगळे भजनी मंडळ व तसेच कोडगाव ग्रामस्थाचे भजनी मंडळ आणि ते गणेशपूरवाडी आणि पालखी ही संपूर्ण या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी सहकार्य करून कीर्तनाची या ठिकाणी शोभा वाढवलेली आहे. पुनश्च त्यांना या ठिकाणी नतमस्तक करून मी या ठिकाणी शेवेला पूर्ण विराम देतो. पायाच्या प्रसादे काय माझ क्षमा नव्हे संते नव्हे हा उपदेश तुमचे बडबडी दोषेश तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मे तुकाने विठ्ठल जय जय. तसेच उपस्थित भजनी मंडळ भगवानवाडी कोडगाववाडी गायक वादक जमले सर्व श्रोते मंडळी आपलं सुद्धा धन्यवाद. कारण गोड अशा प्रकारचा प्रतिसाद या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांकडून लाभला आहे. मनुष्य धन्यवाद. त्या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक यजमान श्रीमान प्रभाकरराव संतराम पाटील कोडगाववाडीकर यांचं नियमानुसार या मंदिरच्या ट्रस्टतर्फे सन्मान होतोय, तरी त्यांनी मंचावर यावं असे मी त्यांना विनंती करतो. त्यांचा सन्मान करण्यासाठी आपल्या ट्रस्टतर्फे श्रीमान गणपतराव शिंदे यांनी सपत्नीक येऊन त्यांचा सन्मान करावा असे मी त्यांना विनंती करतो. ताई तुम्ही या. आई नाही का? आई गेलं. महाराज
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की या मागे या तुम्ही. जगदेव जगदेव